भौरा के बीच मैच का शुरुआत। रात काली है और उसमें उजाला चमक रहा है और इस उजाले में देखिए हमारे वुरन प्रीमियर लीग के बेहतरीन आयोजक सुजान भाई तांडेल और उनके साथ संदीप जी पाटिल, पति पत्नी की ये जोड़ी है। नवरा भाई को करोला मीच तुम्हें ना आणि पंचांना विनंती आहे नुसतेच उभे राहू नका, मॅचला स्पीडअप करा। हा आणि टायमिंग आम्ही लावलेला आहे, इथं लक्ष लावा, नाहीतर इथं वातील 5 स्टॉपर लावतो। चला 3 षटकांची मॅच आहे ना, 10 मिनिटांमध्ये 2 षटकं संपली पाहिजे, याची दक्षता घ्या। फिल्डिंग डिपार्टमेंट आपण इथं टाइम आउट करतो, आम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला नाहीतर एक खेळाडू आतमध्ये खेचला जाईल। और सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। हमारे शैलेश भोईर साहब भी यहाँ मौजूद है, उनके साथ हमारे मुख्य आयोजक नीलेश भाई घरत और सूर्य दादा पाटिल, मंगेश भाई घरत। नीलेश हमारे दत्ताराम घरत साहब अभी तक आए नहीं, वो भी जरूर आएंगे। सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। चलते मैदान के अंदर जहां कांटे के टक्कर का मुकाबला एक टीम हारेगी वो डायरेक्ट इस टूर्नामेंट को राम राम करेगी और जीतेगी उसको एक बख्शिश मिलने वाली है। मैच शुरुआत स्ट्राइक के ऊपर के डोंगरी के बल्लेबाज आरंभिक यश मेस्त्री विवेक को गेंद फेंकेंगे और इस बार जमीन को चूमती हुई फाइन लेग सीमाना के बाद नंबर आया 4। इट्स 4 डीजे कम ऑन। के साथ शुरुआत कड़क हुई है। विनती है यहाँ विनती करते देखिए अपोजिट टीम यानी कि भौरा, यहाँ भौरा टीम को टाइम आउट किया है, ध्यान में रखिए। दूसरी गेंद, पहला मैंडेटरी पावर प्ले ऑफसाइड के ऊपर देखिए, एक शॉट एक्स्ट्रा कवर, शॉट कवर, एक पॉइंट और एक फाइव स्लीप है। ऑन साइड के ऊपर शॉट फाइन लेग, शॉट स्क्वायर लेग और मिड ऑन दायरे के अंदर है, 2 खिलाड़ी गज के बाहर और विकेट से, राउंड विकेट से हो गई। हक्का पक्का धूम धड़का और मार दिया इस बॉल के ऊपर लंबा विकेट छक्का। ठोक करो क्योंकि ये टुकु टुकु का खेल नहीं है, राजधानी एक्सप्रेस है। बघा सिरीज साठी ज्या फायनलच्या धावा आहेत त्या काउंट केल्या जाणार नाही, याची दक्षता घ्या दोन्ही कॅप्टन, अर्थात सर्व टीमीने आपण सूचित करतोय। 10 स्कोर और ये गेंद वाइड घोषित। टॉस डिलीवरी थी, इस बार गेंद के मेरिट में चले गए थे लेकिन एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 11। साथ ही हमारे स्कोरर हैं प्रतीक गरत और लंबा रनअप है गेंदबाज का। देखिए कांटे भरा टक्कर का मुकाबला है, मजबूत मुकाबला है और अपील की थी लेकिन अंपायर सहमत नहीं है। लेग बाई के रूप में सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 12। पहला ओवर जारी है, अभी तक गेंदें शेष है मेरे हिसाब से 3। पीटीसी लाइव की शानदार क्लियरिटी और हमारे डीजे ऑपरेटर डीजे अक्षय गाताड़े रसायनी
और ये चौका मिलेगा, 100 रन वाले चौका मिलेगा, 1 बाउंस गेंद हमारे इस बार मंच के ऊपर चौका मिलेगा आणि याच वेळी व्यासपीठावर सूर्यदाचं आगमन होते आमचे सन्माननीय धनराज नाईक यांना विनंती असेल की आपण मंचावर धनराज नाईक बाउंड्री के साथ स्कोर 16 और इस बार विकेट कीपर सूचना दे रहे बॉलर यानी कि यश मिस्त्री को कि बॉल को निकालना चाहिए, लेकिन एक छक्के के साथ भी एक पहुंचे 10 पे, 4 पे खेल रहे कल्पेश। टीम का स्कोर है 16 और ऑन साइड केवल मिड विकेट के क्षेत्र में गेंद को खेला है, दूसरे के लिए भाग रहे खराब से तक्षण। गुड रनिंग बिटवीन द विकेट। डोंगरी टीम का स्कोर आगे बढ़ता है 18। बोरी सॉरी डोंगरी इस बार मैदान से बाहर चली गई। बोरी टीम का स्कोर पहुंचा है 18। लेकिन अभी तक ईश्वर की गेंदें शेष है, इस बार आखिरी गेंद और गई और बाहर गई। जबरदस्त दंदनाता सनसनाता छक्का खड़ा। गाण्यातूनच चित्र मात्र सुशांत भाईला अनाउन्समेंट होते, स्वप्नात आलाच पाहिजे बिंदास, आम्ही कधी तुमच्या स्वप्नात येऊ यमासारखे आम्ही। और खत्म और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बन चुके 24। उधर हमारे प्रशांत माली साहब मुलेखंड में देखिए अंपायर भी कर रहे हैं, कमेंट्री भी कर रहे हैं। उम्र बढ़ चुकी है लेकिन जोश वही है। शेर बूढ़ा होता है लेकिन थाट वही होता है सुशांत भाई। पहला ओवर डेट फिनिश, रन बन चुके हैं 26 और 1996 के वर्ल्ड कप की याद आ गई। वाकर यूनिस की ऐसी धुलाई की थी जाजे जडेजा ने। और मैच हमने ब्लैक एंड व्हाइट के ऊपर देखी थी, तो ब्लैक एंड व्हाइट का जमाना था, बीपीएल की टीवी थी, एंटीना सेट करते में आल्या मुंग्या नहीं गेले मुंग्या, चालूच काम तो। अरे इस बार स्लॉग इस घुटना टेक कर बैकवर्ड स्केलर के ऊपर खेलने का प्रयास के थोड़े सफल हुए थे, संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद। यह बैटिंग अच्छी चल रही दोनों विवेक और कल्पेश की। कल्पेश खाड़े हमारे परम मित्र कमेंटेटर, और इस बार गेंद हुकुम का एक्का, गगन चुंबी छक्का, सुपर डुपर सबसे ऊपर। के एरिया में दंदनाता हुआ छक्का और स्कोर आगे 30। डीजे अक्षय, इनकी साउंड सिस्टम कल फेल थोड़ी थी, मतलब आउटफील्ड करता बाहर, लेकिन परिवर्तन किया और इस बार पकड़ना चाहिए। सेफ लैंड है और नो मैच लैंड में गेंद गिर चुकी है, दूसरे के लिए भाग रहे और 2 रन इकट्ठा कर चुके। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन के साथ स्कोर 32। विवेक पहुंचे मेरे हिसाब से यहां देखा जाए तो 18 पे, कल्पेश खेरे इस बार देखा जाए 12 पे। यस, अभी नेक्स्ट मैच होगी। इस मैच के बाद हम अनाउंसमेंट करने जा रहे हैं, यानी कि पिरकुन इरन पिरकुन बनाम जय दुर्गा नागांव, दोनों कप्तान हाजिर हो जाए टॉस करने के लिए। जय दुर्गा नागांव बनाम पिरकुन इरन पिरकुन। और इस बार अपील की थी, देखिए बल्ले के ऊपर एक बॉलर, और देखिए सीधे बल्ले से खेलना चाहिए, लेकिन आजकल का क्रिकेट फास्ट है, अलग अलग अंदाज से अलग अलग शॉट है, लेकिन रन कोई मिलेगा नहीं है। 4 गेंदें खत्म, 2 गेंदें शेष। ओह अच्छी बॉल, थोड़ी बॉल कट हो गई, गेंद को आगे फेंका, बल्लेबाज को चकमा दिया। जिस विवेक ने शुरुआत कड़क की थी उसी विवेक को फंसाया है। ये गेंदबाज हमारे नरेश जी की खूबी, स्पिनर है, थोड़े से कट कर रहे बॉल, देखिए लेग कटर कर रहे।
32 स्कोर। आखिरी गेंद और इस बार पैरों के ऊपर गेंद जरूर थी, लेकिन रन कोई मिलेगा नहीं। ओवर की समाप्ति, जबरदस्त गेंदबाजी, वापसी भरी गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी, सुमधुर गेंदबाजी, प्रतिभाशाली गेंदबाजी, कातिलाना प्रदर्शन। ओवर की समाप्ति। आणि घरात 11 टीमची जुनी एवन जोडी दत्ताराम घरत आणि प्रदीप घरत यांना विनंती असेल या व्यासपीठावर। एवन जोडी महत्वाची आजकाल। पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये आणि कंप्लीट बरोबर तुम्ही 9:08 झालेत म्हणजे बरोबर चाललेत। अभिनंदन इकडे आम्ही करतोय ते म्हणजे भवरा संघाचे। टाइम इज मनी। आखिरी 6 गेंदे पारी का स्लॉग ओवर है, डेथ ओवर है, हना मारी का ओवर है, कुटा कुटी का ओवर है, मारो इस ओवर में। बघा आम्हाला ज्यांनी सिरीज दिलेली आहे ते सन्माननीय शैलेश भोईर साहेब शाखा प्रमुख, त्याचप्रमाणे महेशजी म्हात्रे शाखा पक्ष अध्यक्ष नवीन सेवा, आणि बॅट्समन साठी सायकल आहे निहालजी घरत, आणि बॉलर साठी सायकल आहे रितेश कुमार म्हात्रे। या सर्वांचं मनापासून अभिनंदन। कैच कैच आउट। और इसी के साथ बल्लेबाज कल्पेश खाड़े 12 रन बना के वापस जा रहे ड्रेसिंग रूम में। पहला झटका बोरी टीम को डीजे। होती एकदम बाहेर पडला की पुन्हा बाहेर आला नाही। अगदी सहज म्हणायचं करायचं ते करा, मी माझा शब्द माघार घेणार नाही। कुठल्याही प्रकारे कुठलाही पद नव्हता तरी हिम्मत होती। एकदा आवाज ठोकला मुंबई बंद, बंद पुरा इलाका। मराठी माणसाच्या भाकरीच्या अस्मितेचा प्रश्न होता आणि त्याच वेळी आवाज उठवला हटाओ लुंगी और बजाओ पुंगी। लेकिन परप्रांतियों ने कह दिया है ये नहीं चलेगा। उसके बाद कहते मुंबई हमारी है, तो उन्होंने कहा मुंबई तुमची तर भांडी घासा आमची। दिला आवाज भांडी घासू तुमची, पोरं होतील ती आमची। अपना कणखर काम है खटैक। और अंपायर म्हात्रे व्हाइट बॉल। एक ऐसे इस बार देखा जाए या अतिरिक्त रन आ चुका है। स्कोर आगे है बोरी का 33, धाव संख्या 33। आखिरी गेंदबाज कल्पेश जो कोठे का इस बार तीसरा ओवर फेंक रहा है, अंतिम ओवर फेंक रहा है, स्लॉग ओवर फेंक रहा है। क्या ठोका यार, लगता है बल्लेबाज टोलर से आया है। क्या मछली की ताकत है। ठोको मुंबई। आणि गणेशजी भक्त साईचे भक्त गणेशजी यांच्याकडून बोकरविडा वरून शुभेच्छा आलेल्या आहेत। मंडल आभारी आहे। शुभेच्छा महत्वाच्या आहेत आणि ते येणं स्पर्धेला अगदी महत्वपूर्ण आहे। 39 ठोका ध्रुवित ने एक आसमानी छक्का और ड्राइव किया, खूबसूरत ऑफ ड्राइव किया है, लेकिन गेंद चली गई। इस बार देखा जाए एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के नजदीक गेंद को फील्ड किया है, वहां मिलेगा एक सिंगल और स्कोर जाएगा 40। आखिरी 3 गेंदे शेष। चला टॉस साठी आम्ही आमंत्रण केलेलं आहे। दोन्ही कॅप्टन हजर व्हा।
एकीकडे पिरकुन 11 पिरकुन वर्सेस जय दुर्गा नागाव. रिंग संपाच्या आतमध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये पाहिजे. आखिरी 3 बॉल. कल्पेश फुल टॉस है. अंपायर नो बॉल घोषित किया है. दूसरे के लिए भागने जा रहे हैं. खतरा खतरा. ये बच गए. नो बॉल. कमर के ऊंचाई के ऊपर ये गेंद है. अगली गेंद फ्री है लगता है, लेकिन एक बार फिर से बीमर चेक करेंगे. आणि याच वेळी आमच्या सरपंच साहेबा यांचं आगमन झालेलं आहे. सोनल निलेश घरत सरपंच साहेब यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आमच्या हार्दिक स्वागत. परफेक्ट कार्यक्रम आणि करेक्ट नियोजन. फ्रीट और गई हवा में गई. ग्राउंड के पार आर पार छप्पर फाड़ छक्का खड़ा. मैदान के अंदर है. ये तूफान देखिए बोरी का किस तरह से सुनामी की तरह से खेल रहा है. मनो आग लगाई मैदान के अंदर. 22 की पट्टी भी गर्म हुई है. ठोकम ठोके से कहते हैं. वेग, कड़क बल्लेबाजी. याचप्रमाणे माजी उपसरपंच सन्माननीय कुंदन शेठ भोईर साहेब यांचं आगमन. आणि यांना विनंती करते कुंदन शेठ भोईर साहेब यांना आपण व्यासपीठावर या. धावा संख्या 49. 49 और 1 50 हो चुका है. 50 पूरी, लेकिन दूसरा हो सकता है क्या? गुड थ्रो, सही थ्रो. और इसी के साथ बोरी टीम की 50 पूरी हो गई है. हाईएस्ट हो चुका है क्या 3 ओवर में? हाईएस्ट स्कोर बन चुका है. और गांव के प्रथम नागरिक यहां बैठे हुए हैं. माजी आमदार ट्रॉफी और सरपंच ट्रॉफी का भव्य दिव्य आयोजन नियोजन. शॉट ऑफ लेन थी. आखू टप्प्याचा बॉल. गॅप मध्ये चेंडू. यहां मिलेंगे इस बार देखा है 2 रनों के साथ ये इनिंग हुई समाप्त. धावा संख्या झाली मात्र 3 षटकामध्ये बोरी संघाची 52 आणि विजयासाठी भवरा संघाला 18 चेंडू 53 धावा. तर यस, टॉस साठी दोन्ही कॅप्टन इथं उपस्थित आहेत. मी आदरणीय आमच्या सरपंच साहेबा सोनल निलेश घरत साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्या. टॉस बॉक्स मध्ये आणि विजयासाठी धावा पाहिजे त्या 53. नक्कीच. पण आजच्या दिवसातील पहिली फ्रेश मॅच एका बाजूला जय दुर्गा नागाव आणि दुसऱ्या बाजूला पिरकोन 11 पिरकोन यांच्या माध्यमातून नक्कीच या गावातील सरपंच सभा सोनल निलेश घरत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. टॉस का बॉल जिंकला नक्कीच जय दुर्गा नागाव जय दुर्गा नागाव संघांना. त्यामुळे आजच्या दिवसातील आपण फ्रेश मॅच सी गटातील काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षक समोरचा संघ पिरकुण आहे, यांच्यासोबत तुमची मॅच कधी झाली आहे काय? या हंगामात तर नाही झाली, फर्स्ट टाइम खेळतो या हंगामात. नक्कीच आता तुम्ही टॉस जिंकलाय, निर्णय क्षेत्ररक्षणाचा घेतलाय, म्हणजे किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न राहील? बिलो 50 करणार, 50च्या आतमध्ये. नक्कीच गेली मॅच आम्ही पाहिली होती, थोड्याशा फरकाने तुम्ही पराभूत झालात. त्या टीम मध्ये काहीसे चेंजेस? नक्कीच थोडेफार चेंज आहेत.
नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. पिरकुल संघाच्या संघनायकाकडे देखील आपण अगदी काही क्षणातच पोहोचतोय. नाणेफेकीचं कौल तुम्ही पराभूत झाला, त्यामुळे किती धावा काढण्याचा प्रयत्न तुमचा राहील? आम्ही चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू. कारण की नक्कीच तुमच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत, त्यामुळे 50+ धावा करण्याचा प्रयत्न राहील. परंतु आमचं आयोजन कसं वाटतंय? नक्कीच दरवर्षी आयोजन चांगलं असतं. गेल्या वर्षी पण आम्ही इथे चांगला परफॉर्मन्स दिला होता, तर यावर्षी सुद्धा चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा आपण पिरकुल संघाला देखील देऊया आणि वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. आणि तिथे आमच्याशी जोडले गेले तर संयमजी घरत आणि अगदी त्यांचा गोड आवाज आपण काही क्षणातच ऐकतोय. हॅलो, पुन्हा एकदा सर्व उपस्थित खेळाडूंचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. आपण अनुभवतोय आजच्या रात्रीमध्ये हे महत्वाचे सामने. माजी आमदार व सरपंच चषक 2025 ची दैदिप्यमान प्रकाश जोतातील नाईट क्रिकेटची रजनी क्रिकेटची स्पर्धा. उरणचे कार्यसम्राट माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेब यांच्या नावाची डंका वाजवणारी आणि विद्यमान सरपंच ग्रामपंचायत नवीन शेवा सोनल निलेश घरत यांच्या नावाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजची तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमधील ही महत्वाची मॅच. जिंकेल तो संघ सुपर 5 मध्ये दाखल होईल, म्हणजे या स्पर्धेची एक ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न त्या टीमचं पूर्ण होणार आहे. एकीकडे आपण पाहताय सागर सम्राट भवरा आणि त्यांच्या विरोधात होनेश्वर बोरी अशी लढत पाहायला मिळतोय. तर सामन्याला सुरुवात करा, कृपया विनंती करतोय दोन्ही टीम्सला. लगेच मॅच कडे आपण वळूया. टॉस जिंकला या मॅच मध्ये. प्रथमतः भवरा टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं बोरी टीमला. चला, बॅटिंग करत असताना बोरी टीमनं काढल्यात 3 ओव्हरमध्ये तब्बल 52 धावा आणि 53चा पाठलाग. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय महेश म्हात्रे साहेब शेतकरी कामगार पक्ष अध्यक्ष यांचं आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतोय आपण मंचावरती या. महेश म्हात्रे साहेब शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांना विनंती राहील आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी. मॅच कडे जाऊया. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचं. येणारे 18 बॉल 52 धावा. टार्गेट अगदी मोठं आहे, परंतु मगाशी आम्ही चर्चा पंचांसोबत केली की बॉल सिक्सरचे आहेत, त्यामुळे सिक्सर जास्त पाहायला मिळतात. कनेक्ट झाला की बॉल षटकार जातो, त्यामुळे या धावा जरी मोठ्या वाटत असल्या तरी या क्रीडांगणामध्ये बनू शकतात. 52 धावेचा 1 बॉलिंग ट्रॅक वरती ध्रुवित म्हात्रे. उरण तालुक्याचं नाव सातत्याने ज्या खेळाडूने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती उमटवलं, व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याची भूमिका राहिली आणि आज गावचं क्रिकेट भुवनेश्वर बोरी टीम साठी तो क्रीडांगणामध्ये उतरला. आणि त्यांच्या विरोधात सागर सम्राट भवरा सलामीचे बॅट्समन तेजस आणि किरण. 18 बॉलची मॅच, 18 बॉल मध्ये 52 बनवायचे आहेत. प्रति ओव्हर 17च्या रिक्वायर्ड रन रेटने मॅच मध्ये जावं लागेल. प्रत्येक ओव्हर मध्ये 17-18 धावा या तुम्हाला काढायच्या आहेत. सागर सम्राट भवरा टीम. मॅचला करूया सुरुवात. वेगवान तेज तर्रार अँड फ्लोरियस गोलंदाज ध्रुवित म्हात्रे तयार आहे आणि त्याच्या समोर तेजस आणि किरण हे 2 नामांकित खेळाडू. मागील मॅच मध्ये कम्मालीचं प्रदर्शन केलं या दोन्ही बॅट्समननं, परंतु ही मॅच महत्वाची राहील. पहिलाच बॉल बॅटच्या रडार मध्ये ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर उडवलाय. बॉलला पाठवलं ऑन साइडला, दमदार षटकार. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलं. ज्या बॅटिंगची गरज आहे, पॉझिटिव्ह अप्रोच हवाय, सकारात्मकता ती पहिल्या बॉल वरती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा ऑल ऑफ केल्या बॉलला, लॉंग ऑफ रिझन मध्ये धाडलाय, तिथे कॅच सोडलाय, कॅच ड्रॉप केलाय. फार महत्वाची कॅच होती आणि ती सोडले खेळाडून. थोडेसे नाखुश पाहायला मिळाले गोलंदाज ध्रुवित, कारण त्यांना ठाऊक आहे या विकेटचं महत्व. जर खेळाडू तेजस राहिला तर या धावा तो काढू शकतो, एवढी ताकद या खेळाडूमध्ये. प्रतिभाशाली खेळाडू सागर सम्राट भवरा टीमचा. 2 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात 7. प्रथम स्ट्राइक वरती आलेत किरण. बॅटिंगचा बोलबाला तुम्हाला करावा लागेल. 52 धावसंख्येचा पाठलाग. ही अस्तित्वाची मॅच आहे. जिंकाल तर उद्या पुन्हा स्पर्धेमध्ये तुम्ही येऊ शकताय. सुपर 4-5 मध्ये प्रवेश होईल. टप्पा पडल्या, ऑफस्टंपच्या बाहेर निघाल्या, पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईड बॉल, एक्स्ट्रा रन. 52 धावसंख्येचा पाठलाग. होनेश्वर बोरी आणि त्यांच्या विरोधात सागर सम्राट भवरा टीम. भवरा टीम साठी एवढं नक्की सांगेल, हिम्मत मत खोना मेरे भाई और आगे बहुत जाना है तुझे.
जिन्होंने कहा था ना तेरे बस का नहीं, उनको भी आज करके दिखाना है तुझे, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. संघर्षमय मॅच, प्रयत्न सोडून चालणार नाहीये, चांगली बॅटिंग करायची आहे. ओ वेगवान बॉल, तेज तर्रार, स्टंपच्या मागून जोरदार अपील आहे. तो गोलंदाज इंटरेस्टिंग नव्हते, गोलंदाजाने अगदी लास्ट मोमेंटला अपील केली आणि त्या डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू टाकलाय. चांगलं कमबॅक. ही लाईन सातत्याने ध्रुवीची आम्ही पाहिले, चांगल्या टप्प्यावरती तो बॉल रिलीज करतो, बाउन्स मिळाला आणि तदनंतर डॉट बॉलची सांगता. हेच करायचं आहे गोलंदाजाला, तो जास्त वेळ थांबून चालणार नाही. फलंदाजानं देखील आक्रमण करणं गरजेचं राहील. बॅटच्या रडार मध्ये आला, ऑन साइडला उडवलाय, वाडिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. इट्स अ कडक 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 सिक्सर. आला आणि आपल्या टप्प्यात आलं की कार्यक्रम आपण करतो हे सांगणारा हा षटकार. कमालीचा स्ट्रोक होता, सरळच्या दिशेनं ऑन साइडला. आता टेन्शन वाढवले या दोन षटकारांनी मॅच मध्ये. धाव फलकावरती धावा लागले गेल्यात आतापर्यंत 14 धावा. 2 बॉलचा आणखीन खेळ राहिला, 14 बनल्यात. जी चर्चा केली 17-18 बनायला हव्यात त्याच दिशेने चाललाय. आणखीन एक उंच उडालाय, बॉल हवेमध्ये संचारलाय, फिल्डर 3 खेळाडू बॉल मागे धावतायत. तो बॉल ला रोकणं बनेल कठीण. बॉल चाललाय सीमा पार, मैदान के अंदर ठोकम ठोक. तो डीजे वाले भाई तू की रुका, तू भी ठोक. केलं या टीमचा अष्टपैलू खेळाडू ध्रुवीत, ज्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती अनेक वेळा संघाने बाजी मारले, त्याच गोलंदाजाला चोप दिलाय. 18 धावा सुरुवातीच्या 5 बॉल मध्ये. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. लॉफ केलाय, मिडॉनला बॉल चाललाय, फिल्डर तैनात आहे, रन्स घेतली नाहीये, बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिथे बोलबाला राहिला फलंदाजांचा. धाव फलकावरती धावा 18. कुठल्याही प्रकारची विकेट्स ही पहिल्या ओव्हर मध्ये मिळाली नाहीये. समान दर्जा आपल्या राजाने दिला. जगामध्ये प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये स्त्रिया नाचल्या गेल्या, परंतु एकमेव राजाचं दरबार होतं जिथे स्त्रिया नाचल्या नव्हत्या तर स्त्रिया वाचल्या गेल्या होत्या. आणि त्या राजा शिवछत्रपतींचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. राजाने देऊया त्रिवार मानाचा मुजरा आणि जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, धावा लागल्यात 18. असं म्हणतात हितेश म्हात्रे सर की जिंदगी है या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. टार्गेट आहे जवळजवळ 52 धावसंख्येचं. 18 बनल्यात. समीकरण खेळाडूंपर्यंत पोहोचूया. शेवटचे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 35 धावेची आवश्यकता. 12 बॉल 35 ची मॅच. गेम इज ऑन. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या, त्यामुळे मॅच बनवू शकते. दुसऱ्या षटकाला आपण करतोय सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय विवेक, ओव्हर द विकेट्स ना आलाय, यॉर्कर टाकलाय, त्याच्यामध्ये ऑन साइडला खेळलेत, फिल्डर आलेत बॉल वरती. एकच धाव, सिंगल न फरक पडणार नाही भुवनेश्वर बोरी टीमला. ही लास्ट मॅच आहे त्यांच्यासाठी, कारण जर इथून जिंकाल तर उद्या स्पर्धेमध्ये सुपर 5 दमदार तुमचा प्रवेश होईल आणि त्यामुळे या धावा आता वाचवायच्या आहेत. समीकरण 11 बॉल आणि 34 धावेची आवश्यकता. पहिल्या ओव्हर मध्ये 18 आल्या. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली एक सिंगल या बॉल वरती मिळाली गेली. 19 वरती स्कोर पोहोचलाय. नेक्स्ट बॉल बॅटच्या रडार मध्ये आलाय. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. इट्स अ कडक सिक्सर. बॅट्समनच्या बॅटमधून आलाय षटकार आणि या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण केलाय. सुरुवातीला 52 वाटलं की फार मोठा टार्गेट आहे, परंतु लाजवाब बॅटिंग.
ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ, तो क्या मजा है जीने में। अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में। कृष्णा खरं साहेब तंटामुक्ती अध्यक्ष यांना मी रिक्वेस्ट करतोय आपण मंचावरती या। आणखीन एक चांगला फटका खेळलाय डीप मिड विकेटला, फिल्डर पोहोचला, बाउन्स झाला बॉल, तदनंतर कनेक्ट केला बॉलला, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ इथे देखील, आणि या 2 धावेने संघ पोहोचलाय 27 धावा विदाउट विकेट लॉस। पार्टनरशिप चांगली बनली, परंतु त्याहीपेक्षा मॅच जिंकण्याचं स्वप्न आज हे 2 खेळाडू पूर्ण करून देतील का टीम सागर सम्राट भवरा टीमला। एक जिद्दी चिवट संघ आहे, मॅचचा रिझल्ट काही येऊ दे फक्त लढायचं हे सातत्याने टीमचं ब्रीद वाक्य राहिलंय, त्यामुळे ही मॅच त्यांच्यासाठी तेवढीच महत्वाची आहे। गोलंदाजी ट्रॉक वरती विवेक, शेवटचे 9 बॉल 26 आवश्यकता। बॅटच्या रडार मध्ये बॉलला फेकून दिलाय कॉम बॉक्सच्या वरून सीमा पार, इट्स अ बिग 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 सिक्सर। आता टेन्शन वाढवलंय ओनेश्वर बोरी संघासमोर। समीकरण राहिले शेवटचे 8 बॉल, मॅच जिंकण्यासाठी अद्याप 20 धावेची आवश्यकता। बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कमालीची फलंदाजी। 8 बॉल 20 धावा, 9 मध्ये 26 हव्या होत्या, स्कोर झालाय धाव फलकावरती 33 धावा बनल्यात। 52चं आव्हान आहे, त्यामुळे 33 बनल्यात, 19ची आवश्यकता असेल बघा। स्कोरर मिस्टेक, 52 धावसंख्येचं आव्हान स्कोररच्या अहवालानुसार इथे 52 आहेत। 53चा पाठलाग करायचा आहे। चला 53चं आव्हान आहे, मिस्टेक होती ती जरूर आम्ही सुधारली। टप्पा दिला बॉल, बॅट्समन थांबून राहिले, इट्स अ वाईड बॉल, एक एक्स्ट्रा रन। धाव फलकावरती धावा आता जोडल्या गेल्या जवळजवळ 34 धावा। 8 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता। पुढचा बॉल, हा देखील टप्पा, फटका सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ, कॅच तिथे देखील सोडलाय। आणखीन एक कॅच ड्रॉप। मैदानामध्ये काय चाललंय हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय आता। जे प्रेक्षक जागेवरती बसले होते ते उभे राहिले, कॅच होईल असं जरूर समर्थकांना वाटलं, पण तो साधा सोपा कॅच ड्रॉप केलाय। एक धाव इथे देखील मिळेल आणि एका धावेने संघ पोहोचलाय आता 35 या धाव संख्येवरती। 53चा पाठलाग करायचा आहे, 18ची आवश्यकता। 7 बॉल 18, आणि दोन्ही खेळाडूंना संधी मिळाली, पहा दोन्ही खेळाडूंचे कॅच सोडलेत, त्यामुळे आता फायदा उचलावा लागेल या संधीचा। 7 चेंडू आणि 18 धावा, फार महत्वाचा हा बॉल आहे। पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सरळ चाललाय बॉल, लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर पोहोचलाय, रन्स मिळेल फक्त एक सिंगल, आणि अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ झालाय पूर्ण। प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय पडद्याच्या अगदी मागे बसा, प्रेक्षक जे समोर आहेत ब्लॅक स्क्रीनच्या समोर प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे बाउंड्रीच्या बाहेर बसा, आपण जो पडदा लावलाय ना पोपटी कलरचा त्याच्या मागे आपण बसून मॅचचा आनंद घ्या। दोन ओव्हर मध्ये 36 झाल्यात, चला पाणी घेऊन जा 12वे खेळाडू। 12 बॉलचा खेळ संपलाय, 36 धावा, 53चा पाठलाग सुरू आहे। शेवटचे 6 बॉल, मॅच जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता। आमचे उत्तम स्कोरर जतीन घरत आणि आदरणीय सन्माननीय महेश घरत साहेब यांना मी विनंती करतोय आपण देखील मंचावरती या। आपलं देखील विशेष स्वागत आहे। सरपंच चषक 2025 आजची 3री रात्र आणि उद्या स्पर्धेची शेवटची रात्र आहे। जे आमच्या आयोजकांनी स्वप्न पाहिलं या स्पर्धेला यशस्वी पार पाडण्याचं ते उद्याच्या रात्रीमध्ये पूर्ण होईल आणि 3री रात्र आपण अनुभवतोय। चला शॉर्ट टीम मीटिंग खेळाडूंना विनंती करतोय, असं म्हणूया की जो महत्त्वाचा लॉट्स आहे तो अद्याप सुरू झालाच नाही, याच्यानंतर पुढचा लॉट्स पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। सुरुवातीचे 3 सामने आपण अनुभवतोय आणि याच्यानंतर एक महत्त्वाची मॅच, पुढचा सामना
एकीकडे जय दुर्गा नागाव आणि त्यांच्या विरोधात पिरकोन 11 पिरकोन. याच्या रात्रीतील सी लॉट मधील महत्वाची मॅच पाहायला मिळेल. आमचे लाडके आयोजक निलेश दादा घरत जे मुख्य आयोजक आहेत, आणि निलेश घरत जे आयोजक पाहायला मिळतात. विनंती करतोय चिंट्या रेड्डी, आपण देखील मंचावरती, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या मंचावरती. शेवटचे 6 बॉल आणि 17 धावा. 6 बॉल 17ची आवश्यकता. गोलंदाज तयार, लास्ट ओव्हर मध्ये आलेत. गोलंदाजी ट्रॅक वरती दीपेश येताना पाहायला मिळतात. अंतिम षटक, लास्ट ओव्हरचा खेळ राहिलाय. 17 धाव संख्येचा बचाव. 2 गोलंदाजांनी 18 दिल्यात आणि शेवटच्या गोलंदाजाला 17 राहिल्यात. पहिला बॉल, ओ कॅच ड्रॉप केलाय. ध्रुवित मात्रेनं रनआउटची संधी सोडली नाहीये. धावचीच्या स्वरूपात परतावं लागेल. पहिला धक्का लागलाय भवरा संघाला. नवीन खेळाडू जातील. प्रतीक ठाकूर हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय. 5 बॉल 17 धावा. 5 प्रेक्षकांची किती गर्दी पाहायला मिळते. हे प्रेम राहिले या स्पर्धेवरती. सातत्यानं अनेक वर्षांपासून चालू असलेली ही स्पर्धा आपण अनुभवतोय. आमदार चषक, सरपंच चषक या नावाचा बोलबाला संपूर्ण उरण पनवेल तालुक्यामध्ये सुरू आहे आणि तेवढीच लोकप्रिय आणि बहुचर्चित स्पर्धा. आज याच विभागामधील बरेचसे संघ खेळतात, त्यामुळे प्रेक्षक यायला विसरले नाहीये. त्यांचं आम्ही विशेष स्वागत करू. गुलाबी थंडीमध्ये ही स्पर्धा, तरी देखील प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी येत असतात. कारण गावचं क्रिकेट, गावच्या संघाचा मनोबल वाढवण्यासाठी, गावचा संघ जिंकावा ही त्यांची भावना असते आणि उपस्थित प्रेक्षक त्यांचं स्वागत करतोय. 5 बॉल 17ची आवश्यकता. प्रतीक नवीन खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळेल. बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि त्याला फेकून दिलाय. लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे षटकार. मध्ये 17 काढायचे होते. आलाय षटकार. आता समीकरण 4 बॉल 11 धावेची आवश्यकता. शेवटचे 4 बॉल 11ची आवश्यकता. गोलंदाज तयार. फुल टॉस आहे. गॅप मध्ये खेळले. चेस मोठी आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीयेत. बॉल जाईल सीमा पार. टाळ्यांचा गजर. इट्स अ 4 रन. सेहेचाळीस धावा धाव फलकावरती लागल्या. 53चा पाठलाग सुरू आहे आणि मॅच जिंकण्यासाठी शेवटचे 3 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता. 3 बॉल 7 धावा. मॅच बनवली. आता बॅट्समनचं करूया आपण कौतुक. फटका फसला. स्टंपच्या मागे खेळाडू चाललाय. पकडलाय कॅच. रंगात आले मॅच. बॅट्समन बाद. सामना कशा पद्धतीने बदललाय. शेवटचे 6 बॉल होते आणि मॅच जिंकण्यासाठी 17 पाहिजे होत्या. पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट आली. 5 मध्ये 17 षटकार आला. 4 मध्ये 11, त्याच्यानंतर आला चौकार. 3 मध्ये 7 राहिल्या आणि इथे खेळाडू बाद झाला. आता समीकरण लास्ट 2 बॉल 7 धावेची आवश्यकता. प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या उद्या या मॅच साठी. शेवटचे 2 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता. सरपंच चषक
प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज ड्रामा वेगवेगळे दृश्य स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत आणि तशाच पद्धतीमध्ये गुलाबी थंडीमध्ये आता गरम वातावरण मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 7 धावेची आवश्यकता. बॅट्समन आलेत नरेश. हा बॉल महत्वाचा आहे त्यामुळे या बॉल वरती कुठलं चित्र पाहायला मिळेल. लॉंग ऑनला टाकलाय बॉल चाललाय लॉंग ऑन रिझन मध्ये रन्स मिळेल फक्त एक सिंगल. शेवटचा 1 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता. श्वास आहे ना शब्द बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस फुसफुस करतील. जर बॅट्समनने षटकार मारत हा सामना फिनिश केला तर सरपंच मॅडम सोनल निलेश घरत यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज हे बॅट्समनला दिलं जाईल. मॅच विनिंग स्ट्रोक हवाय. शेवटचा 1 बॉल आणि त्यामध्ये 6 धावेची आवश्यकता. शेवटचा 1 बॉल 6 धावा. कोण जिंकेल आणि कोण उद्या या स्पर्धेमध्ये उद्याच्या रात्रीमध्ये खेळण्यासाठी येईल यासाठी लढत पाहायला मिळते. जिंकेल तो संघ एक चमचमणारी ट्रॉफी या स्पर्धेची जिंकू शकतोय. अस्तित्व या बॉल वरती टिकून राहिलंय. शेवटचा 1 बॉल आणि 6 ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग त्यामुळे षटकारच हा तुम्हाला मारावा लागेल. बॉलला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवणं फार गरजेचं आहे. शेवटचा 1 बॉल 6 धावा. फुलटॉस बॉल फटका फसलाय आणि मॅच जिंकले. अभिनंदन. होनेश्वर बोरी संघ दाखल झालाय सुपर 5 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. यस डीजे.